एक प्रामाणिकपणा. 2024 मध्ये जेव्हा अंतरवाली सराटीमध्ये जेव्हा आंदोलन सुरू होतं मित्रांनो, ते तर आंदोलन सगळ्या महाराष्ट्र आणि देशालाही माहिती आहे. त्यावेळी अनेक राजकीय नेते, सरकारचं शिष्टमंडळ त्यांना भेटीसाठी जात होतं. स्पष्ट सांगायचे, जे काय तुम्हाला बोलायचं आहे ते कॅमेऱ्यासमोर बोला, लोकांच्या समोर बोला. बाजूला जाऊ, रूममध्ये मीटिंग घेऊ असं मला चालणार नाही. ती ठाम भूमिका. आणि त्या गोष्टीमुळेच त्यांनी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या गरीब लोकांचा विश्वास जिंकला. एक प्रामाणिक बाजू झाली. दुसरी याच्यात एक महत्त्वाची गोष्ट आहे, आपल्याजवळ कितीही ताकद आली तरी गरिबांची वेदना न विसरणं. एक तुम्हाला उदाहरण देतो. प्रसिद्धी आली, थोडाफार पैसा आला, की पॉलिटिकल करिअरच्या नादामध्ये मित्रांनो, आपण सर्वसामान्यांची वेदना विसरतो. ही वस्तुस्थिती आहे. तर तसं इथं झालेलं नाही आहे. आजही ते बोलत असताना माझ्या गरीब मराठा समाजाला न्याय मिळालाच पाहिजे, त्यासाठीच माझी लढाई, असं ते ठामपणे बोलत असतात. तिसरी याच्यातली महत्त्वाची गोष्ट आहे त्याग. प्रेक्षक हो, या पृथ्वीवर जेवढं पण काय आहे ना, ते त्यागामुळे आहे. मनोज जरांगे पाटील यांचा त्यांच्या ऐन उमेदीपासूनचा समाजासाठीचा संघर्ष आहे. तो सगळा विचारात घेतला पाहिजे. 24 तास घराबाहेर राहणं ही बाब सामान्य नाही आहे. यामुळे सुद्धा त्यांनी लोकांच्या मनात, काळजात घर केलं. चौथी याच्यातली महत्त्वाची गोष्ट आहे, माझ्याकडे जी माहिती आहे, माझ्याकडे जो अभ्यास आहे, त्यावर मी ठाम आहे. त्यांना समझोता काढण्याचा प्रयत्न केला. आंदोलन मागे घेण्यासाठी विनंती केली. पण नाही आहे. माझा जीव गेला तरी चालेल, पण मी शेवटच्या श्वासापर्यंत मराठा समाजासाठी लढणार. ही त्यांची बाब अत्यंत महत्त्वाची गोष्ट. आणि काय होतं माहिती आहे का, बऱ्याचदा आंदोलनामध्ये श्रेय घेण्याची भूमिका खूप असते. पण मनोज जरांगे पाटील यांच्याबाबतची वस्तुस्थिती वेगळी आहे. त्यांना जर प्रश्न विचारला तर असं सरळ सरळ म्हणतात, हे जे काय सगळं उभा राहिलं आहे, आंदोलन स्वरूप आले राज्यव्यापी, ते सगळं माझ्या मराठा बांधवांमुळे आहे. म्हणजे निस्वार्थ भावना तिथं दिसते, प्रामाणिकपणा दिसतो, त्याग दिसतो, गरिबांबद्दलची वेदना दिसते, भूमिका ठाम दिसते. या सगळ्या काही ज्या 5-6 गोष्टी आहेत, त्याच्यामुळेच मनोज जरांगे पाटील यांनी सर्वसामान्यांचा विश्वास जिंकला आणि आज ग्रामीण महाराष्ट्रातनं, शहरी महाराष्ट्रातनं सबंध मराठा मुंबईत दाखल झालेला आहे. तुम्ही CSTकडे जा, मरीन ड्राईव्हला जा, मंत्रालयाकडे जा, सगळीकडे तुफान भगवी टोपी आणि भगवा गमछा टाकलेले हे सगळे मराठा बांधव तुम्हाला मुंबईत दिसतात. एक लक्षात घ्या, आंदोलनाचा, मोर्चाचा हा फायदा, गैरफायदा हा राजकीय नेते, राजकीय संघटना घेत असतात. हे धुतल्या तांदळासारखं स्पष्ट आहे. पण मनोज जरांगे पाटील हे व्यक्ती म्हणून त्यांनी जो लोकांचा विश्वास जिंकलाय, तो आपला मुख्य उद्देश आहे या व्हिडिओमध्ये. त्यामुळं अर्थात टीकाटिप्पणी होत असते, की तरी मनोज जरांगे पाटील यांनी स्वतःचं वेगळेपण सिद्ध केलं आणि तरीसुद्धा त्यांनी श्रेय हे सगळं मराठा बांधवांना दिलं. हे नाकारता येणार नाही. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा.